राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे सध्या बोलतात, थेट जाऊया। आदरणीय साहेबांनी त्यांचा फोटो फ्लेक्सवरती लावू नये, लावला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलं। त्यामुळे आता आपण जे म्हणताय की त्या संदर्भातलं आता उत्तर माझ्याकडे या ठिकाणी नाही। पक्ष फुटला नाही असं सुप्रियाताई जेव्हा म्हणतात किंवा शरद पवार सुद्धा सकाळी म्हणतात, तर पक्ष फुटला आहे की नाही तुमच्या मते काय? स्पष्ट मी आपल्याला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा निकाल याच्या आधारित आम्ही हा निर्णय घेतला। निवडणूक आयोगाला आम्ही घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली, त्याच्या आधारेच निवडणूक आयोगाने त्या बाबतीमध्ये खुलासा सर्वांच्याकडनं मागवलेला आहे। शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मी तेच म्हटलं ना की निवडणूक आयोगाकडे आम्ही याचिका दाखल केली, त्याच्यात आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि म्हणूनच आज अधिकृतपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे आणि आपल्याशी संवाद करतो आहे। आणि आज शरद पवार बोलणे सलग दोन्ही नेते अशा प्रकारे बोलत आहेत, याचा अर्थ काय होतो? संभ्रम वाढतोय काय नेमकं? कारण जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाची अवस्था आहे। संभ्रम आमच्या दृष्टीने असण्याचं काही कारण नाहीच। सरकारमध्ये आणि एनडीएमध्ये सहभागी झालो त्याच वेळेला संभ्रम आम्ही संपुष्टात आणला। एनडीएची बैठक ज्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बोलवली, त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि आदरणीय दादा त्या बैठकीला उपस्थित होते। दुसरी एनडीएची बैठक महाराष्ट्रातल्या खासदारांची नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला दिल्लीमध्ये बोलवली होती त्याला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल की सरकारवरच्या अविश्वासाचा ठरावाच्या वेळेला सुद्धा आमची भूमिका सभागृहामध्ये उपस्थित राहून मी दाखवलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं या 3-4 ज्या बाबी आपल्यासमोर मी ठेवल्या त्याच्यातून स्पष्टपणाची भूमिका जी दादांनी घेतलेली आहे त्या संदर्भातली आपल्यासमोर माहिती ठेवलेली आहे। सर, सर्वे आलेला आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी आणि त्यासोबत महायुतीला जागा मिळतात त्याचं चित्र काही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर महाविकास आघाडीला 28 जागा दाखवल्या आहेत, तर महायुतीला 20 जागा दाखवल्या आहेत। त्यातल्या त्यात शिंदे आणि पवार म्हणजे अजितदादा पवार हे जर एकत्र लढले तर त्यांना 4-5 जागा दाखवल्या। शिंदे आणि पवार, शिंदे गट आणि अजितदादा पवार। एक असं आहे की हे खूप प्राथमिक सर्वे आहेत। सरकारमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर जनतेमध्ये जाण्याची आता आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यातूनच 27 तारखेला आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी काय पावलं टाकण्याचा निर्णय घेतला, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्राला गतिमान करण्याचा निर्णय घेतला, विकासाभिमुख काम महाराष्ट्रामध्ये व्हावं त्याची जनतेमध्ये जाऊन संवाद करण्याची आम्ही सभा 27 तारखेला बीडला त्या ठिकाणी घेतलेली आहे। आदरणीय दादा, प्रफुल्लभाई, आम्ही सर्वच मंत्रिमंडळातील सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून ती भूमिका मांडणार आहोत। त्याच्यामुळे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे सर्वे हे आता प्राथमिक आहेत। आम्ही जनतेमध्ये जाऊ, अजून निवडणुकांना 7-8 महिन्याचा कालावधी आहे। हा सर्वे एका लोकसभा मतदारसंघात किती जणांशी संपर्क करून झाला आहे त्याच्यातली सुद्धा माहिती नाही आणि एक लोकसभा मतदारसंघा ऑन अँड ॲव्हरेज 18 ते 22 लाख लोकांचा मतदारसंघ त्या ठिकाणी असतो। अजून वेगवेगळी इक्वेशन आहेत आणि खरं आहे की अजून आम्ही तिघेही एकत्रितपणाने महायुती म्हणून जनतेसमोर गेलेलं नाही आहोत। ते नजीकच्या काळामध्ये आपण गेलेलं पाहायला मिळेल, त्यावेळेला यापेक्षा कितीतरी अधिक निकाल वेगळे लागलेले आपल्याला निश्चित अनुभवायला मिळतील। सर, ये जानना चाहिए कि जब सुप्रियाताई कहती हैं कि देयर इज नो स्प्लिट, कोई भी गुट नहीं है हमारे में, राष्ट्रवादी एक है, आपके राष्ट्रवादी एक है या राष्ट्रवादी 2 है? देखिए, आज आपके साथ मैं संवाद कर रहा हूँ, पीछे आपने देखा होगा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अध्यक्ष के नाते मैं आज आपके साथ संवाद यहाँ पे कर रहा हूँ। मैंने बार बार ये बताया कि सुप्रीम कोर्ट के खंडपीठ ने जो निर्णय दिया है और नेशनल इलेक्शन कमीशन ने जो निर्णय दिया है उसके तहत अजीत दादा के नेतृत्व में वैज्ञानिक और लीगल सब छाननी कर स्क्रूटनी कर हमने सरकार में शामिल होने का वहाँ पे निर्णय लिया है। अजीत दादा केवल विधायक नहीं है, तो राज्य के उप मुख्यमंत्री हैं। आदरणीय राज्यपाल महोदय ने उनको शपथ दी है और
विधानमंडल के इस अधिवेशन में महाराष्ट्र के 12 कोटी जनता की 13 कोटी जनता के सामने डिप्टी सीएम के नाते दादा ने वहाँ पे जो कुछ बात की है, संवाद किया है, असेंबली में जो असेंबली हो चाहे परिषद हो उसमें जो बात किया है वो डिप्टी सीएम के नाते वहाँ पे बात उन्होंने रखी है, संवाद वहाँ पे किया है। सो हम इस तरह से एनडीए में भी शामिल हो गए, राज्य के सरकार में भी हम शामिल हो गए, तो इसका निर्णय आपके सामने। स्वीकार करते हैं या आपकी राय अलग है? देखिए, मैंने ये आपको शुरू में बताया कि राष्ट्रीय निवडणूक जो इलेक्शन कमीशन है उसके सामने हमने हमारी जो कुछ लीगल हमने एक्शन लिया है वो हमने वहाँ पे रखी है। मुझे लगता है कि 3 तारीख के प्रेस कॉन्फ्रेंस में प्रफुल्ल पटेल जी ने जो कुछ है आप सबके सामने वहाँ पे रखा है। सो चुनाव आयोग इसके बारे में जो कुछ निर्णय है वो निर्णय वहाँ का जो फैसला करेगी। आप इस बात को मानते हैं कि एनसीपी में 2 गुट है? देखिए, मैंने बात किया ना आपसे कि जब हम इलेक्शन चुनाव आयोग के पास गए हैं और चुनाव आयोग ने उसके बारे में सबको उनका कहने के लिए जब मुद्दत दी है तो इसका मतलब साफ है। सर, दूसरा सवाल ये कि सुप्रिया सुले हो कल जिस तरीके से स्टेटमेंट दे रही है, आज जिस तरीके से पवार साहब स्टेटमेंट दे रहे हैं, बहुत स्पष्ट रूप से सारी चीजें कहते हैं। वो इलेक्शन कमीशन का कोई उसमें हवाला नहीं देते, वो इतनी स्पष्ट चीजें कह पा रहे हैं, आप लोगों को देखकर क्या है स्वीकार कर पा रहे? नहीं, ऐसा कैसा कि जब हम एक पॉलिटिकल लाइन लेकर जब हम काम कर रहे हैं, एनडीए में हम शामिल हो गए हैं, महायुति में हम शामिल हो गए हैं, और जब हम सरकार में जाके शामिल होने के बाद हमने काम वहाँ पे शुरू किया है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नाते हम ये सब काम कर रहे हैं, तो फिर उसमें और दूसरा क्या आता है? जब वो ये कहते हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस का राष्ट्रीय अध्यक्ष तो मैं खुद ही हूँ और सुप्रिया सुले भी कहते हैं कि अध्यक्ष वही है, आप मानते हैं राष्ट्रीय अध्यक्ष अब भी वही है? देखिए, मैंने यही बताया आपको, बार बार बताया है। प्रफुल्ल पटेल जी ने भी 3 जुलाई में जो सह्याद्री में प्रेस कॉन्फ्रेंस ली थी उसमें बताया है कि चुनाव आयोग के पास हमारा जो कुछ कहना है वो लिखित स्वरूपों में हमने उनके पास दिया है। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची अशा प्रकारची वक्तव्य येण्यामागची काय कारण वाटतात? कारण ज्या प्रकारे काल सुप्रिया सुळे बोलले, आज शरद पवार बोलतात की अजित पवारच आमचे नेते आहेत, काय नेमकं काय सांगायचं त्यांना या? नाही, आता त्या संदर्भातलं साहेब किंवा ताईच म्हणू शकतील, मी काय त्याबद्दलचं बोलू शकतो? मी फक्त एवढंच आपल्याला सांगितलं की हा निर्णय 2 तारखेला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही जो घेतला तो कॉन्शियसली घेतला, सामुदायिकरित्या घेतला, लोकशाहीच्या माध्यमातून घेतला, सर्व प्रमुख सहकार्याने एकत्र बसून घेतला आणि त्या निर्णयाच्या अधीन राहूनच राष्ट्रीय निवडणूक आयोगाला आम्ही आमची घेतलेल्या भूमिकेची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। राज्याच्या विधानमंडळाच्या विधानसभा सभापतींना आणि विधान परिषदेच्या उपसभापतींना सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे स्पष्ट भूमिका आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत, याच्यात माझ्या मनात कुठलाही संभ्रम नाही। अशा पद्धतीचं शरद पवारांना अजित पवारांबाबत अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे अजित पवार घर वापसी 2 आहे अशा पद्धतीने काँग्रेसकडून दावा केला जातोय, खरंच असं काही आहे का? खरंच जर गरज पडली तर तुम्ही पुन्हा शरद पवारांकडे जाणार? नाही, काँग्रेसच्या कुठल्या महान नेत्यांनी या बाबतीमध्ये काय वक्तव्य केलं आहे मला माहिती नाही, त्यामुळे ते वक्तव्य ऐकल्याच्या नंतर त्याच्याबद्दलचं जे माझं मत व्यक्त करायचं ते मी नक्की त्या ठिकाणी करेल। आज आम्ही जो निर्णय सामुदायिकरित्या घेतलेला आहे त्या निर्णयाशी आम्ही सगळेजण ठाम आहोत। भाजपचे नेते आता केंद्रीय मंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देत आहेत की त्यांना आता लाल दिव्याची गाडी मिळणार आहे? नाही, मला माहीत नाही, मी ऐकलेलं नाही कुठे भाजपच्या कुठल्या नेत्यांनी काय वक्तव्य केले त्याची माझ्याकडे माहिती नाही। माहिती आल्याच्यानंतर मी जरूर त्या विषयावरती भाष्य करेन। सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं मन परिवर्तन होते असं वाटतं या दोन्ही वक्तव्यावर? नाही, मी या बाबतीमध्ये काय म्हणतच नाही, मी या बाबतीमध्ये माझी प्रतिक्रिया काही नाही। माझी प्रतिक्रिया मी स्पष्टपणाने त्या ठिकाणी दिलेली आहे की दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सगळेजण ठाम आहोत
आमच्या कोणाच्याही मनामध्ये कसला संभ्रम त्या ठिकाणी नाही. 27 तारखेला बीडच्या लाखोंच्या जनसमुदायाच्या पुढे आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा स्पष्टपणाने मांडू. MATला आम्ही राज्यव्यापी अधिवेशन पक्षाचं घेतलं होतं, त्याच्यामधली भूमिका आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी मांडली आहे. यापेक्षा या विषयावरती मला अधिक काही बोलायचं नाही. आपले आभार. इस विषय का राजनीतिकरण हो रहा है. कांग्रेस पार्टी इस विषय को राजनीतिक रंग दे रही है. वो कह रहे हैं कि अब अजीत पवार की वापसी होनी तय है, अजीत पवार रिटर्न्स टू की तैयारी शुरू हो गई. देखिए, हम क्या निर्णय लेंगे इसके बारे में टिप्पणी करने का कोई अधिकार कांग्रेस को नहीं है. कांग्रेस ने अपना उनका घर संभालने की पहली कोशिश करे, क्योंकि कई लोग कांग्रेस के यहाँ जाने माने रह चुके हैं, चीफ मिनिस्टर रह चुके हैं, केंद्र में मंत्री हो गए हैं, उनको CWC में लिया नहीं गया. प्रदेशाध्यक्ष बदलने की बात बार बार आती है. मुझे नहीं मालूम, ये मेरा कहना नहीं. तो उन्होंने उनका काम करना चाहिए. लेट अस डू आवर ओन वर्क एंड दैट वी आर गोइंग टू डू इट. आपल्या पक्षाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी आज सकाळी असं स्टेटमेंट केलेलं आहे की काँग्रेसचे अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येऊन सामील होणार आहेत. तर कुणाचा पक्षप्रवेश वगैरे काय होत आहे? नाही, ठीक आहे. अनिल पाटलांनी जे काय माहिती सांगितली असेल तर त्यांच्या काही संपर्कात असू शकतात. राजकारणामध्ये घडामोडी ह्या गतिमान पद्धतीने होत असतात आणि जशा जशा निवडणुका येतात त्या त्या वेळेला अशा पद्धतीच्या घडामोडींना वेग येत असतो. एक सवाल अंतिम सवाल लंबा है आपसे. जब पवार साहब ये कहते हैं कि हमारी पार्टी एक है, दो गुट नहीं है, तो इस बात का विरोध क्यों होता है कि वो आप उन लोगों पवार साहब की तस्वीर जो है वो यूज नहीं कर सकते पोस्टर्स बैनर्स पे? तो कहीं ना कहीं विरोधाभास आपको लगता नहीं पवार साहब के स्टेटमेंट? नहीं, मैं क्या बोला आपको कि आदरणीय साहब जो कुछ बयान देंगे उसके बारे में मैं कुछ कहना नहीं चाहता. मैंने जो साफ हमने डिसीजन लिया है, जिस डिसीजन पर हम मजबूती से आगे चलने वाले हैं, वो मैंने आपके सामने रखा है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नाम से अजीत दादा के नेतृत्व में हम आज काम करें, आने वाले दिनों में काम करेंगे. इंडिया में वी आर द पार्ट ऑफ इंडिया, we are the part of the state government and will go as accordingly that there is no confusion at all in our mind and those who follow Mr. Ajit Pawar, nobody has any sort of any confusion. Thank you. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.